धनंजय मुंडे मुंगीही मारू शकत नाहीत. धनंजय मुंडेंचं जन्मगाव असलेल्या नाथरा येथील ग्रामस्थांनी मत व्यक्त केलं. मराठवाड्याच्या नेतृत्वाचं त्यांना मागे खेचण्याचा डाव असल्याचाही ग्रामस्थांचा आरोप. सोलापूरच्या बार्शीमध्ये धनंजय मुंडेंविरोधात मराठा समाज आक्रमक. तहसीलदार कार्यालयासमोर धनंजय मुंडे यांच्या पोस्टरचं दहन केलं. देशमुख हत्या प्रकरणी मुंडेंना आरोपी करण्याची मराठा समाजाची मागणी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक. सोलापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं धनंजय मुंडेंविरोधात मूक आंदोलन. हिंगोलीच्या आखाडा बाळापूर इथं धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करून त्यांना बडतर्फ करून सहआरोपी करण्याची मागणी. देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी केली. शिर्डीमध्ये युवासेनेचा वाल्मिक कराडचा पुतळा जाळत निषेध आंदोलन. शिंदे गटाच्या युवासेनेच्या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडचा निषेध करताना तीव्र शब्दात घोषणाबाजी केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर वाल्मिक कराड विरोधात सत्ताधारी शिवसेना रस्त्यावर. पालघरमध्ये कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत दहन केलं. अकोल्यामध्ये समाजवादी पक्षाचे महानगराध्यक्ष आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. ठाकरेंच्या शिवसेनेनं अबू आझमी विरोधात केलेल्या चिखलफेक आंदोलनादरम्यान हा प्रकार घडला. यावेळी समाजवादी पक्षाकडून अबू आझमी जिंदाबादच्या घोषणा. पुणे महानगरपालिकेचा 12,618 कोटींचा अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही. महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. एसटीच्या ताफ्यामध्ये येत्या 9 ते 10 महिन्यांमध्ये नवीन 2,650 लालपरी दाखल होणार. प्रवाशांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न. टप्प्याटप्प्यानं गाड्या प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार. पत्नीला अंधारात ठेवून पतीनं गुपचूप दुसरं लग्न उरकलं. संतापलेल्या पत्नीनं पतीसह दुसऱ्या बायकोची धुलाई केली. अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातली घटना. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात काल मध्यरात्री कापड्याच्या दुकानाला आग. आगीमध्ये लाखो रुपयांचे कपडे जळून खाक. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. जालना जिल्ह्यातील गांधीनगर भागामध्ये किरकोळ वादातून 2 गटात दगडफेक. दगडफेकीमध्ये वाहनांची तोडफोड. लहान मुलांच्या वादाच्या किरकोळ कारणातून 2 गटात राडा झाल्याची माहिती. नाशिक जिल्हा रुग्णालयातल्या आवारात एकाला मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कोकणामध्ये शिमगोत्सवानिमित्त काही गावांमध्ये पालखी सजवणं आणि देवाला रूप लावण्यास सुरुवात. मिरजोळे गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं देवाला रूपं लावली जात आहेत. महिनाभर उत्सव सुरू राहणार. गडचिरोली पोलीस दलाला फिकी स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार. प्रोजेक्ट उडान उपक्रमाची दखल घेत दिल्लीच्या भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघानं पुरस्कार दिला. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 38°C पार. तापमान अजून वाढण्याची शक्यता. धाराशिवमधील ढोकी गावात कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लू. भोपाळ येथील प्रयोगशाळेमध्ये कोंबड्यांचे अहवाल पाठवण्यात आले होते, ते पॉझिटिव्ह आलेत. 10 किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित. सिंधुदुर्गामध्ये शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचीही मागणी केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.